नमस्कार, स्वागत आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मे हप्ता वाटप संदर्भात खूप महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचे आहे, स्किप न करता पाहणं गरजेचं आहे। सोबतच तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मे हप्ता वाटप संदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट जाणून घेऊया। स्क्रीनवरती पाहू शकता, विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यासंदर्भात एक GR आलेला आहे आणि हा GR मे हप्ता वाटप संदर्भातला आहे। या GR नुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मे हप्ता वितरित केला जाणार आहे आणि त्या संदर्भातला हा शासन निर्णय तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात। पहा, 2026-27 या वर्षासाठी जो निधी मंजूर झालेला आहे त्या निधीपैकी मे महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी म्हणजेच DBT खात्यामध्ये वर्ग करण्याचा जो निधी आहे तो इथं आपल्याला मंजूर झालेला पाहण्यास मिळत आहे। आणि यानुसार स्क्रीनवरती तुम्हाला रक्कम दिसत आहे, या ठिकाणी पाहू शकता ही रक्कम आहे मे हप्ता वाटप संदर्भातली मंजूर झालेली रक्कम। फायनली ऑफिशियल शासन निर्णय म्हणजे GR आलेला आहे आणि आता कोणत्याही दिवशी अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये मेचा हप्ता जमा करण्यात येईल। मेच्या हप्ता जमा करण्यासाठीची जी पूर्व प्रोसेस असते ती पूर्ण झालेली आहे। आता पोर्टलवर डायरेक्ट तारीख येईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे पडले जातील किंवा पैसे जमा होतील। तर या ठिकाणी तुम्हाला आता आनंदाची बातमी मिळालेली आहे, मे हप्ता वितरित करण्यासाठीचा निधी मंजूर झालेला असून त्या संदर्भातला GR आलेला आहे। आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा निधी DBT केला जाणार आहे। ही सगळ्यात मोठी अपडेट आहे मे हप्ता वाटप संदर्भातली। मे हप्त्याचं वितरण सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला कळवण्यात येणार आहे, त्या अगोदर तारीख डिक्लेअर होणार आहे आणि ती तारीख जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरला असाल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या योजनेसंदर्भातल्या तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।